हे ते फार्म हाऊस संजय घोडावत यांचं समोर दिसत असेल, घोडावत म्हणून लिहिलेलं आहे. हे ते फार्म हाऊस. सॉरी 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 सॉरी. यांच्याकडे एकापेक्षा एक अशा अनएक्सेप्टेड बाईक वगैरे, स्पोर्ट्स बाईक म्हणा, स्पोर्ट्स कार म्हणा, भरपूर आहे त्यांच्याकडे. बघू कधी मौका, म्हणजे आता आपण जी जर्नी चालू केली आहे, ह्या जर्नी मध्ये कधी आपल्याला बायचान्स पण त्यांना भेट देऊ जमलं तर. कधी होईल काय सांगता येत नाही आपल्याकडून. ते मिनिमम 10 किलोमीटरचं अंतर असेल हातकलंगडी गावातून त्या रामलिंगला जायला, रामलिंग मंदिरला जायला. आता वाजलेले आहेत अडीच वाजलेले आहेत आपल्या घड्याळमध्ये. निम्म्यापेक्षा जादा टाइम ट्रॅव्हलिंगचा आपला जो टाइम आहे तो शूट करण्यामध्ये चाललाय. अँगल चेंज करा, अँगल हे करा. आता आपण जे गावात पोहोचलो ते हातकलंगडी गाव. आपली जी रायडिंगची जर्नी करत आहोत त्या जर्नीची फॅमिली आता फक्त 5 सबस्क्रायबर, 5 फॉलोअर्स झालेले आहेत. तर तुमचा तुमचा सपोर्ट राहिला तर ही फॅमिली जरा मोठी होऊ शकते आणि लवकर होऊ शकते. तुम्ही जरा सपोर्ट करा. इथून हायवे लागतो, राईट साईडचा टर्न घेतल्यानंतर आपण जाणार धुळोबा रामलिंग या मंदिरकडे. तर आता आपण पोहोचलो धुळोबा रामलिंग या फाट्याजवळ. आता इथून राईट घेतल्यानंतर आपल्याला जायला म्हणजे धुळोबा रामलिंग रस्ता लागतो. तर मी दाखवतो तुम्हाला तो फाटा. इथं इथनं राईट घेतल्यानंतर आपण जाणार धुळोबा रामलिंग या फाट्याला. बायकर रायडर चालले समोर. त्यात पण एकटा मोठं ब्लॉगिंग करायला सोबत. बायचान्स लवकर यायला पाहिजे, तुम्ही लवकर क्रॉस व्हायला पाहिजे. थांबवलो असतो मी 100% त्यांना थांबवलो असतो. हा जो रोड लागला तो कच्चा रोड आहे पूर्णपणे. कारण का काय आता जे आहे ते एक्सेप्ट करायला लागणारच आपल्याला. आतापर्यंत आपण हायवेने जात होतो. हा रोड जरा कच्चा लागला. कच्च्या रोडवरून जाणार. मला इथपर्यंतच रस्ता माहिती आहे. इथून पुढचा रोड थोडासा रस्ता असं थोडा माहिती आहे, थोडा नाही. तर चल बघूया काय होतंय काय नाही.